आश्रय केला. धन्यवाद सर. रामकृष्ण हरी. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीतल्या पहिल्या अध्यायातल्या 41व्या क्रमांकापासून आपण आजच्या या विवेचनाला सुरुवात करणार आहोत, ज्यामध्ये माऊली महाभारताचं सुरेख असं वर्णन करतायत आणि त्या वर्णनात पुढं माऊली म्हणतायत, ज्या पद्धतीनं व्यासांनी महाभारतामध्ये सगळ्या गोष्टी सुशोभित केल्या, त्या कशा सुशोभित केल्या याचं वर्णन करताना माऊली वेगवेगळे दृष्टांत देत आहेत. त्यातला पुढचा दृष्टांत या ओवीमध्ये आला आहे. ना तरी नगरांतरी वसिजे, तरी नागराची होईजे, तैसे व्यासोक्ती तेजे धवळत सकळ. माऊलीने पुन्हा एक उदाहरण दिलं आहे की ज्या पद्धतीनं एखादा खेड्यातला माणूस शहरात जाऊन राहिला तर तो जसा आपोआप हुशार बनतो, आपोआप हुशार होतो. आता इथं माऊलींनी दिलेला दृष्टांत थोडा आजच्या काळाच्या परिप्रेक्षात सुद्धा आपल्याला तपासून बघता येतो. कारण माऊलींना या दृष्टांतातून असं म्हणायचं आहे की ज्या पद्धतीनं खेड्यातला माणूस शहरात आल्यानंतर शहाणा होतो, अगदी तसाच व्यासांच्या मतीला ज्या ज्या विषयांचा स्पर्श झालेला आहे ते सगळे विषय श्रेष्ठ बनलेले आहेत. या पद्धतीनं माऊलींनी हा दृष्टांत दिला आहे. किंवा दुसरा अर्थही या दृष्टांतातून असा घेता येतो की एखादा सामान्य बुद्धीचा साधक, सामान्य बुद्धीचा माणूस व्यासांच्या महाभारताच्या सहवासात आला तर तो सुद्धा बुद्धिमान होईल, तो सुद्धा हुशार होईल. एवढी ताकद या महाभारतामध्ये आहे असं माऊलींना इथं सुचवायचं आहे. आपल्याकडं खेड आणि शहर या दोन अस्तित्वांना प्राचीन काळापासून एक वेगळं महत्त्व आहे. अगदी या खेड्यांचं वर्णन जुन्या काळापासून नव्या काळापर्यंत आपल्याला बघायला मिळतं. खेड्यामधलं जे जगणं असतं ते सामान्य जगणं असतं, साधंसुधं जगणं असतं. शहरातलं जगणं त्या मानानं थोडंसं क्लिष्ट आणि किचकट असतं. खेड्यामध्ये सामान्य माणसालाही, सामान्य बुद्धीच्या माणसालाही सहजपणे जीवन जगता येतं. पण सामान्य स्वभावाचा माणूस जर शहरात आला तर मात्र त्याला बऱ्याचशा अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. आपण अनेक कथा कादंबऱ्यांमधून, वेगवेगळ्या सिनेमांमधून या गोष्टी विनोदानं बघत असतो की खेड्यातली माणसं शहरात गेल्यानंतर कसं त्यांना म्हणजे कसं वागायचं वगैरे कळत नाही, कारण शिष्टाचार शहरामध्ये खूप असतो. मी स्वतः खेड्यातून आलेला माणूस आहे, पण पुण्यामध्ये मी अचानक राहायला गेलो. त्याच्या आधी शहराचं वातावरण काही माहिती नव्हतं. शहरात राहायला गेल्यानंतर बऱ्याच क्लिष्ट गोष्टींचा अनुभव आला. म्हणजे एखाद्याच्या घरात आपण गेलो सहज भेटायला, बसायला, तर तिथं कसं वागायचं तर त्याची शिष्टाई वेगळी असते. एखाद्या हॉटेलमध्ये गेलात तर सामान्यासारखं तिथं वागता वावरता येत नाही. सार्वजनिक ठिकाणी गेलात तरी तिथं काही नियम पाळावे लागतात. कारण शहराची संस्कृती ही खेड्याच्या संस्कृतीपेक्षा पूर्णपणे वेगळी आणि भिन्न असते. कारण शहराची संस्कृती ही थोडीशी क्लिष्ट असते, किचकट असते. म्हणून शहरातली ती जीवनपद्धती समजून घेण्यासाठी आपली बौद्धिक पात्रता थोडीशी विकसित करून घ्यावी लागते. पण खेड्यातला माणूस शहरात आल्यानंतर आपोआपच त्याचा बौद्धिक विकास होतो. कारण शहरामध्ये स्पर्धा असते, शहरामध्ये आजूबाजूला शहाणी लोकं असतात, वावरत असतात, आणि त्याचा प्रभाव हा आपोआपच सामान्य माणसाच्या बुद्धिमत्तेवर होतो. आणि म्हणून माऊली इथं म्हणतायत की सामान्य बुद्धीचा माणूस नगरांमध्ये राहायला आल्यानंतर, शहरामध्ये राहायला आल्यानंतर तो जसा शहराचा होऊन जातो, नागराचे होईजे. इथं नागरा शब्दाचा अर्थ आहे बुद्धिमान किंवा हुशार. कारण तिथले नियम तो आपोआप समजून घ्यायला लागतो. खूप सुंदर माऊलींनी इथं दृष्टांत दिला आहे. आणि म्हणून एखादा माणूस जेव्हा खेड्यातून शहरात येतो तेव्हा त्याचा मोठ्या प्रमाणात विकास होतो. कारण शहरामध्ये विद्यापीठही असतात. आपण जर जुना प्राचीन इतिहास तपासून बघितला तर नालंदासारखी विद्यापीठं, तक्षशिलेसारखी विद्यापीठं ही त्याही काळी शहरामध्येच होती. आणि त्यामुळं हुशार, बुद्धिवादी लोकांचं केंद्र शहर होतं. आणि म्हणून शहरात आल्यानंतर सगळ्या सुविधा असल्यामुळं, तिथली विशिष्ट जीवन पद्धती असल्यामुळं, तंत्रज्ञानाचा तिथं विकास झालेला असल्यामुळं आपोआपच तिथं आलेला माणूस हुशार बनतो. अगदी त्याच पद्धतीनं
सामान्य ज्ञान असलेला माणूस, त्याला नुसतं प्रारंभिक भाषिक ज्ञान जरी असलं, त्याला फक्त भाषा जरी समजत असेल आणि तो महाभारत आला वाचायला, समजून घ्यायला, तर तो आपोआपच बुद्धिमान होतो, तो आपोआपच हुशार होतो. ही ताकद महाभारताच्या ठिकाणी आहे, ही ताकद ग्रंथांच्या ठिकाणी आहे. कारण या ग्रंथांमध्ये जे लिहिलं आहे ते इतकं असामान्य आहे, त्याच्यामध्ये व्यवहारातल्या सगळ्या गोष्टींचं सूक्ष्मातिसूक्ष्म ज्ञान आहे. म्हणून महाभारत तुम्ही वाचायला घेतलं तर तुम्हाला नुसती महाभारताची भाषा जरी समजली तरीसुद्धा या महाभारतामध्ये इतकं ज्ञान आहे, इतका आशय भरलेला आहे की हे महाभारतसुद्धा तुम्हाला ज्ञानवान बनवेल, हुशार बनवेल. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या पैठणी या गावी गावबा नावाचा एक घरगडी नाथांकडे कामाला होता. तो नाथांच्या घरातली सगळी कामं करायचा. आणि नाथराय जेव्हा रामायण सांगायचे, रुक्मिणी स्वयंवर सांगायचे, महाभारत सांगायचे, तेव्हा तो ते ऐकायचा. नुसतं ऐकून ऐकून तो इतका हुशार झाला की शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या आयुष्याच्या उत्तरार्धातला सगळ्यात शेवटचा ग्रंथ म्हणजे भावार्थ रामायण, आणि त्याचा उत्तरार्ध लिहायचा राहून गेला आणि नाथरायांचं निर्वाण झालं. आणि राहिलेला ग्रंथ गावबानं पूर्ण केला असं सांगतात. आणि तो ग्रंथ पूर्ण करताना इतका त्याच्यामध्ये नाथ महाराजांच्या लिखाणाचं कौशल्य, त्यांची प्रतिभा इतक्या पद्धतीनं त्यांनी हस्तगत केलेली होती, इतकी मुरलेली होती त्यांच्यामध्ये की भाषाशास्त्रज्ञांनासुद्धा, चांगल्या चांगल्या संत साहित्याच्या अभ्यासकांना सुद्धा गावबानं लिहिलेल्या ओव्या एकनाथ महाराजांच्या ओव्यांपेक्षा वेगळ्या करता येत नाहीत. एवढा उच्च अधिकार गावबाला प्राप्त झाला होता. जेव्हा तुम्ही एखाद्या महान ग्रंथाच्या सहवासात राहता, एखाद्या महान ग्रंथकर्त्याच्या सहवासात राहता, तेव्हा आपोआपच तुमची बुद्धी प्रगल्भ होते, तेजायमान होते. आणि म्हणून माऊली म्हणतायत, ज्या पद्धतीनं नगरात आल्यावर खेड्यातला माणूस हुशार होतो, अगदी त्याच पद्धतीनं व्यासोक्ती तेजे. व्यासोक्ती तेजे या शब्दाचा अर्थ आहे, व्यासोक्ती म्हणजे व्यासांनी लिहिलेली उक्ती, व्यासांना लिहिलेल्या ओळी, व्यासांनी लिहिलेलं महाभारत, या महाभारतातला प्रत्येक शब्द ना शब्द, या महाभारतातलं वाक्य ना वाक्य, त्याला उद्देशून माऊली व्यासोक्ती शब्द वापरतायत. तैसे व्यासोक्ती तेजे, व्यासांच्या उक्तीच्या तेजांनी, व्यासांनी लिहिलेल्या शब्दांच्या तेजांनी धवळत सकळ. धवळणं म्हणजे तेजायमान होणं, प्रकाशमान होणं, बुद्धिमान होणं, ज्ञानवान होणं, अशा बहुविध अर्थांनी माऊलींनी धवळत शब्द वापरला आहे. आणि सकळ, सगळं काही या व्यासोक्ती तेजे धवळलेलं आहे. व्यासांच्या उक्तीरूप, शब्दरूप तेजानं हे सगळं काही म्हणजे सगळं काही महाभारत, सगळं काही विश्व प्रभावित झालेलं आहे. व्यासांच्या या शब्दांच्या सहवासात आलेल्या सामान्य बुद्धीच्या माणसालाही प्रचंड बुद्धिमत्ता देण्याची ताकद या ग्रंथामध्ये आहे, या महाभारतामध्ये आहे, असं माऊली इथं म्हणतायत. आणि याच गोष्टीच्या पुन्हा स्पष्टीकरणासाठी, म्हणजे आता पुन्हा सिद्धांत थोडासा बदलला आहे माऊलींनी. माऊलींचा पुढच्या दृष्टांताचा सिद्धांत काय आहे? व्यासोक्ती तेजे धवळत सकळ. व्यासांच्या उक्तीच्या तेजानं सगळं कसं प्रकाशमान झालंय हे स्पष्ट करण्यासाठी माऊलींनी पुढं काही उदाहरणं दिलीत. पुढचं उदाहरण बघा की प्रथम वयसा काळी लावण्याची नभाळी प्रगटे जैसी आगळी अंगनांगी. आता इथं की प्रथम वयसा काळी, वयसा काळी शब्दाचा अर्थ आहे तारुण्यामध्ये येणं, वयात येणं म्हणतो ना आपण. वयात येण्याचा काळ हा जो मराठीतला शब्दप्रयोग आहे, याचं 13व्या शतकातलं रूप म्हणजे वयसा काळी. आणि माऊली म्हणतायत प्रथम वयसा काळी, नव तारुण्य जेव्हा प्राप्त होतं, या अर्थानं की प्रथम वयसा काळी लावण्याची नवाळी, सौंदर्यपूर्णतेची नव्हाळी. नव्हाळी शब्दाचा अर्थ आहे शोभा, सौंदर्याची शोभा यायला लागते. आणि ती शोभा प्रकटे जैसी आगळी, आणि ती जी सौंदर्याची शोभा आहे ती प्रकटे म्हणजे प्रकट होते, दिसायला लागते. ज्या पद्धतीनं, कशी? आगळी. आगळी शब्दाचा अर्थ आहे विशेष, विशेष रूपानं ती सौंदर्याची शोभा वेगवेगळ्या अंगनांगी. अंगना शब्दाचा अर्थ आहे सुंदर स्त्री, आणि तिच्या अंगांमधून
ती तारुण्याची शोभा वेगवेगळ्या पद्धतीनं प्रकट व्हायला लागते. बघा, माऊलींनी इथं थोडंसं एखाद्या सुंदर स्त्रीचं किंवा नुकतं तारुण्यात पदार्पण केलेल्या स्त्रीचं उदाहरण दिलेलं आहे. नुकती तारुण्यात आलेल्या स्त्रीच्या सौंदर्याची जी शोभा आहे ती तिच्या सगळ्या अवयवांमधून जशी बाहेर यायला लागते, तारुण्यपणामध्ये त्वचेमध्ये एक प्रकारचं तेज यायला लागतं, केसांमध्ये, डोळ्यांमध्ये, सगळ्या अवयवांमध्ये एक प्रकारचं तेज यायला लागतं आणि म्हणूनच तारुण्यामध्ये माणूस तेजायमान दिसतो, सुंदर दिसतो स्वाभाविकपणे. आणि जसा जसा म्हातारा होत जाईल तशी तशी त्याची ती नवाळी, त्याचं तारुण्य, त्याचं ते सौंदर्य हळूहळू हळू कमी होत जातं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तारुण्य येतं. इथं बसलेल्या प्रत्येकानं आपल्या आयुष्यातलं तारुण्य बघितलंय आणि त्या आयुष्यातल्या तारुण्यात स्त्री असो किंवा पुरुष, त्याच्या अवयवांमध्ये एक तेज ज्या पद्धतीनं येतं, हा झाला दृष्टांत. याचा सिद्धांत काय? तर ज्या पद्धतीनं तारुण्यामध्ये सगळ्या अवयवांमध्ये सुंदरता सुशोभित होते, अगदी त्या पद्धतीनं माऊली सांगतायत व्यासांच्या बुद्धीमुळं या सगळ्या जगाला एक प्रकारचं तारुण्य प्राप्त झालेलं आहे. किंवा दुसऱ्या अर्थानं व्यासांचा सहवास लाभल्यामुळं महाभारतातल्या शब्दांना, प्रत्येक शब्दांना वेगवेगळं सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. म्हणून व्यासांच्या प्रत्येक शब्दामध्ये एक सौंदर्यपूर्णता आहे, प्रत्येक शब्दामध्ये एक तेज आहे, प्रत्येक वाक्यामध्ये एक तेज आहे. आणि म्हणून महाभारताच्या या सगळ्या शब्दाचा आपण बारकाईनं विचार करायला हवा, त्याचं वाचन करायला हवं, असं इथं माऊलींना सुचवायचं आहे. आणि म्हणून माऊली म्हणतायत, बघा 41व्या ओवीचा जो महाराजांनी अर्थ वाचला, तसेच तारुण्य दशेत सौंदर्याची शोभा स्त्रियांच्या अंगी जशी विशेष दृष्टीस पडते. पुढं माऊली म्हणतायत, ना तरी उद्यानी माधवी घडे, तेथ वनशोभेची खानी उघडे, आदिला पासवनी अपाडे जियापरी. पुढं माऊली म्हणतायत, अथवा वसंत ऋतू लागला असता सर्व लहान थोर वृक्षांस वनश्रीची विशेष शोभा येते. आता पावसाळा सुरू आहे, वसंत ऋतूचं आगमन बराच काळ येऊन गेलेला आहे. लोक कंटाळलेले आहेत या वसंत ऋतूला, इतकं पाणी पडायला लागलं. यावर्षी थोडं पाण्याचं प्रमाण जास्तच झालं. आता आम्ही दरवर्षी झाडं, म्हणजे पाणी पडावं म्हणून दरवर्षी झाडं लावायचो. आधी खूप आग्रह करायचो मुलांना, झाडं लावा झाडं लावा. पण मागच्या 2-3 वर्षात पाऊसच इतका पडायला लागला आहे की आपण मर्यादेच्या बाहेर झाडं लावलीत की काय असं वाटायला लागलं होतं. कारण साधारणपणे जूनला सुरू झालेला पाऊस अगदी आता सप्टेंबर आलाय तरी थांबायला तयार नाही, एवढा प्रचंड पाऊस पडायला लागलाय. पण वसंत ऋतू आला, पाऊस आला की जशी वनशोभेची खाणी उघडे, सगळा निसर्ग असा सुंदर दिसायला लागतो. बघा माऊली वर्णन करतायत, ना तरी उद्यानी माधवी घडे, तेथ वनशोभेची खाणी उघडे. बघा माऊली म्हणतायत, अथवा वसंत ऋतू लागला असता सर्व लहान थोर वृक्षांना वनश्रीची शोभा येते. कुठंही जा हिरवं 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 दिसायला लागतं. रस्त्याच्या कडेला, आता तर आपल्या भारतीय महाराष्ट्रीयन रस्त्यांची काही दुरवस्था अशी होते पावसात की रस्त्याच्या खड्ड्यांमधून झाडं उगवतील की काय अशी परिस्थिती येते. कारण पावसामध्ये, वसंत ऋतूमध्ये जिथं जाल तिथं हिरवळ आपल्याला दिसते. जंगलामध्येही हिरवळ दिसते, रस्त्यांच्या दुतर्फा छान अशी हिरवळ दिसायला लागते. आणि ज्या पद्धतीनं आपण एका सुंदर ऋतूचा अनुभव या वसंत ऋतूमध्ये घेतो. आणि म्हणून उद्यानांची माधवी इथं उघडते. उद्यान म्हणजे बगीचा, बाग या अर्थानं हा शब्द आहे. ना तरी किंवा उद्यानी माधवी घडे म्हणजे वेगवेगळ्या बागांना सुद्धा माधवी शब्दाचा इथं दिलेला अर्थ आहे वसंत ऋतू. वसंत ऋतू आल्यानंतर उद्यानं घडतात, जिथं बघावं तिथं बागाच बागा असं दिसायला लागतात. तेथ वनशोभेची खाणी उघडे, वन सुद्धा शोभायमान होतं. वन म्हणजे जंगल, जंगल सुद्धा हिरवळीनं शोभायमान होतं आणि त्याच्या शोभेची जणू काही खाणी उघडे, खानच उघडते. आदिला पासोनी अपाडे जियापरी. आणि आदिला पासोनी अपाडे, अपाडे शब्दाचा इथं अर्थ आहे विशेष. मग आधीपासूनच असलेली जी छोटी छोटी साधी साधी रोपं आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारची
नव्हाळी, एक प्रकारचं सौंदर्य, एक प्रकारची हिरवळ या वसंत ऋतूमध्ये यायला लागते. कारण या ऋतूमध्ये सगळ्या गोष्टी जशा शोभायमान व्हायला लागतात, निसर्गही जसा परिपूर्ण सौंदर्यानं भरभरून जातो, अगदी त्याच पद्धतीनं व्यासांच्या सहवासात आल्यामुळं महाभारतातले सगळे शब्दही परिपूर्ण झालेले, सौंदर्यपूर्ण झालेले आहेत, हिरवे हिरवे दिसायला लागलेले आहेत. या पद्धतीनं माऊली इथं वर्णन करतायत. पुढं माऊलीने खूप सुंदर उदाहरण दिलंय. पुढचा दृष्टांत बघा. नाना घनीभूत सुवर्ण, जैसे न्याहाळिता साधारण, मग अलंकारी बरवेपण निवाडू दावी. नाना घनीभूत, नाना शब्दाचा अर्थ आहे विविध, घनी शब्दाचा अर्थ आहे आकार, भूत शब्दाचा अर्थ आहे पद्धत किंवा प्रकार. वेगवेगळ्या आकारांचं स्वरूप असलेलं सुवर्ण, सुवर्ण म्हणजे सोनं, वेगवेगळ्या आकाराचं सोनं, जैसे न्याहाळिता, न्याहाळिता म्हणजे पाहता, बघता, साधारण सामान्य दिसतं. कोणत्याही आकाराचं सोनं आपल्या पुढं जर आणून दिलं तर त्याला काही आपल्याला विशेष आकर्षित ते करत नाही, बरोबर. पण मग अलंकारी बरवेपण निवाडू दावी, पण ते अलंकारामध्ये जेव्हा येतं तेव्हा बरवेपण मिळतं त्याला. बरवेपण शब्दाचा अर्थ आहे सुंदरता, विशेष शोभा येते. बघा इथं दिलेला अर्थ बघा. अथवा सोन्याच्या लगडी पाहिल्या असता, सोन्याच्या लगडी म्हणजे ते कोणताही आकार नसलेलं जे सोनं असतं त्याला सोनारांच्या भाषेमध्ये सोन्याचं लगड असं म्हणतात. अथवा सोन्याच्या लगडी पाहिल्या असत्या, दिसण्यात त्या साधारण असतात, त्यांना बघितल्यावर काही खास असं आकर्षण वाटत नाही, तर पण त्यांचंच दागिने बनवल्यावर त्यांची शोभा काही निराळीच दिसते. आता स्त्रिया किंवा पुरुष अलंकार धारण करतात म्हणून काही सोन्याचा दगड गळ्यात बांधत नाही. एखाद्या स्त्रीनं ठरवलंच की सोनं दाखवण्यासाठीच जर आपण सोनं घालत असू तर मग सोन्याचा दगडच जर गळ्यात घालून बाई मिरवायला लागली तर ते चांगलं दिसेल का? त्या सोन्याला कोणता तरी आकार आला तरच ते सोनं अलंकृतपूर्ण दिसतं, शोभायमान दिसतं. म्हणून वेगवेगळ्या आकाराचं सोनं ज्या पद्धतीनं साधारण दिसतं, आकर्षक असं त्याच्यामध्ये काही नसतं, पण तेच सोनं जेव्हा वेगवेगळ्या अलंकारांचं रूप धारण करतं. खरं तर ज्या भागात आता आपण आहोत ते चिंचणी गाव, कारण आता आपलं हे प्रवचन ऐकायला काही विदेशातली लोकंसुद्धा विदेशातून प्रवचन ऐकतायत. अमेरिका ऑस्ट्रेलियामधूनही बरीचशी लोक प्रवचन ऐकतायत, कारण ग्रुपमधून मला त्यांचे मेसेज वगैरे येतात. म्हणजे आज आपण जगाशी एका पद्धतीनं संपर्कात आहोत. त्यामुळे ज्या भागातून हे प्रवचन होतं आहे तो चिंचणी भाग हा सगळ्या जगामध्ये सोन्याचे दागिने आणि त्याचे साचे बनवणारा प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. चिंचणी गावाचं वर्णन प्राचीन काळापासून, बऱ्याच जुन्या काळापासून आपल्याकडं सोन्याच्या नाण्यांचे साचे बनवणारं शहर किंवा गाव म्हणून चिंचणीची ओळख आहे. आणि ते चिंचणी गाव वाणगावपासून, म्हणजे मी जिथं आता बसलो आहे तिथून एक 7-8 किलोमीटर अंतरावर आहे. माझं स्वतःचं ते कॉलेजचं गाव, आणि त्या गावामध्ये साचे बनवले जातात आणि त्या साच्यांमध्ये सोनं टाकलं की त्याला वेगवेगळा आकार प्राप्त होत असतो. म्हणून आकाराचं महत्त्व काय आहे हे चिंचणीकरांना थोडं जास्त जवळून माहिती आहे. कारण सामान्य सोन्याला जेव्हा आकार प्राप्त होतो तेव्हाच खरं ते सोनं मानलं जातं, तेव्हाच ते वापरात आणलं जातं. म्हणजे निव्वळ सोनं कुणी वापरात आणत नाही. वापरात आणलं गेलेलं सोनं म्हणजे अलंकृत असलेलं सोनं. मग तुम्ही त्याची अंगठी बनवा, मग तुमची त्याचं ब्रेसलेट बनवा, तुम्ही त्याचं नेकलेस बनवा, मंगळसूत्र बनवा, अजून काय काय बनवत असतील, मला एवढ्या गोष्टी माहिती आहेत की एवढ्या गोष्टी सोन्याच्या बनवल्या जातात. या सगळ्या गोष्टी जेव्हा बनवल्या जातात तेव्हा ते सोनं सुंदर बनतं, अलंकृत बनतं. त्या पद्धतीनं शब्द तर भरपूर आहेत. महाभारतामध्ये जे शब्द आलेत, संस्कृत शब्द असतील, त्या शब्दांना काही सौंदर्य आहे का? नुसतं अ आ इ ई उ ऊ, स्वर, व्यंजन, संयुक्त व्यंजन, अक्षर, शब्द, वाक्य यांना काही अर्थ आहे का? त्यांच्यामध्ये काही सौंदर्यता आहे का? नाही. ही सौंदर्यता स्वरांना, व्यंजनांना, अक्षरांना, शब्दांना, वाक्यांना कुणी प्राप्त करून दिली? तर महाभारतामध्ये व्यासांच्या प्रतिभेच्या सहवासात आल्यामुळं ते शब्दही सुशोभित झाले,
सौंदर्यपूर्ण झाली. बघा किती सुंदर दृष्टांत माऊली देत आहे. आकार रहित असलेलं सोनं, त्याला कुणी विचारत नाही, ते साधारण असतं. अलंकाराचं रूप त्या शब्दांनी धारण केलं, अलंकाराचं रूप त्या सोन्याने धारण केलं की ते सोनं सुद्धा अलंकृत होतं, शोभायमान होतं, इतरांना सुंदर करतं. अगदी तीच ताकद शब्दांना व्यासांनी दिलेली आहे. मूळ शब्द हे शुष्क आहेत, अर्थरहित आहेत, किंवा इतरही ते शब्द वापरले जरी गेले असले तरी त्या शब्दांना कोणतीही सुंदरता नाही. पण ते शब्द महाभारतात आले म्हणून ते सगळे शब्द सुंदर झाले. महाभारतात आलेली स्वर, व्यंजन, संयुक्त व्यंजन, आलेले शब्द, आलेले वाक्य, या सगळ्यांचा अर्थ जो आहे तो शब्दांनाही सुशोभित करणारा आहे. का तर त्याच्यामध्ये व्यासांच्या प्रतिभेचा स्पर्श आहे. एखाद्या सोनारानं आकार रहित असलेल्या सोन्याला सुंदर अशा अलंकाराचं रूप द्यावं, तसं व्यासांच्या प्रतिभेनं शुष्क असलेल्या शब्दांना महाभारतासारख्या सुंदर काव्याचं रूप दिलेलं असल्यामुळं ते सगळे शब्द सुंदर झालेले आहेत. त्या शब्दांचे अर्थही तितकेच सुंदर झालेले आहेत. अलंकारांनाही अलंकृत करण्याचं काम या शब्दांनी केलेलं आहे. या अर्थानं माऊली म्हणतायत, नाना घनीभूत सुवर्ण जैसे निहाळिता साधारण, मग अलंकारी बरवेपण निवाड उदावी. आणि मग आपल्याला ते अलंकार आवडायला लागतात. तसे महाभारतातले शब्द आपल्याला आवडायला लागतात, प्रतिमा आवडायला लागतात, पात्र आवडायला लागतात. आणि या महाभारतातल्या प्रत्येक गोष्टीवर आमचे साधू महात्मे, संत महात्मे कितीतरी काळ, दीर्घकाळ चिंतन वगैरे करतात. माऊली पुन्हा सिद्धांताकडे येतात. तैसे व्यासोक्ती अलंकारिले, अगदी त्या पद्धतीनं व्यासांनी अलंकारिले म्हणजे सुशोभित केले. तैसे व्यासोक्ती अलंकारिले, आवडे ते बरवेपण पातले, ते जाणोनी काय आश्रयिले इतिहास. शेवटची ओळी खूप सुंदर आहे. माऊली इथं म्हणतायत, त्याप्रमाणे व्यासांनी अलंकृत केलेल्या वाटेल त्या कथेला पवित्रपणा येतो, हे जाणूनच की काय इतिहासांनी आपण होऊनच त्या कथेचा आश्रय केला. बघा किती सुंदर माऊली म्हणतायत, व्यासोक्ती अलंकारिले, व्यासांच्या उक्तीनं अलंकृत केलेले, आवडे ते बरवेपण पातले. इथं आवडे शब्दाचा अर्थ आहे वाटेल त्या कथेला, म्हणजे प्रत्येक कथेला वाटलं. इतिहासातल्या माऊली खूप सुंदर शब्द वापरत आहेत बघा. आधी शब्दशः अर्थ घेऊ. तैसे व्यासोक्ती अलंकारिले, त्या पद्धतीनं व्यासांच्या उक्तींनी सुशोभित केले. आवडे ते बरवेपण पातले, प्रत्येक कथेला श्रेष्ठपण प्राप्त झालं. बरवेपण म्हणजे श्रेष्ठपण, पातले म्हणजे प्राप्त झाले. ते जाणून काय आश्रयिले, ते म्हणजे ती गोष्ट, जाणून म्हणजे समजून घेऊन, काय आश्रयिले ते जाणूनच की काय आश्रयिले इतिहास. आणि म्हणूनच की काय इतिहासानं या महाभारताचा आश्रय घेतला असं इथं माऊली म्हणतात. मी आधी आपण चिंतनात हा विषय घेतलेला होता. इतिहास वेगळा आणि महाभारतात आलेली कथा वेगळी. कधी कधी सामान्य घडून गेलेली कथा जेव्हा एखाद्या प्रतिभावान लेखकाच्या सहवासात येते तेव्हा त्या कथेलाही एक आगळं वेगळं स्वरूप प्राप्त होऊन जातं. लोक ती कथा विसरतात पण ती साहित्यकृती विसरत नाहीत. कितीतरी उदाहरणं देता येतात, भरपूर उदाहरणं आहेत. साहित्याच्या क्षेत्रात खूप उदाहरणं या गोष्टीची देता येतात. एक पुसटचं उदाहरण देत पुढं जाऊ. श्यामची आई ही एक कादंबरी आहे. या कादंबरीमध्ये साने गुरुजींनी तुरुंगात असताना त्यांच्या मित्रांच्या आग्रहाखातर आपल्या आईच्या आठवणी सांगितलेल्या आहेत. एका रात्रीमध्ये एक आठवण, अशा अनेक आठवणी त्या कादंबरीत आहेत. स्वतः जेव्हा साने गुरुजी हे जीवन जगत होते त्यांच्या आईच्या सहवासात जो त्यांना अनुभव आलेला होता तो अनुभव हा एक इतिहासाचा भाग होता. तो घडून गेलेला भाग होता. तो कदाचित घडून गेल्यानंतर कुणालाही त्या घटनेची आठवण राहिली नसती. कदाचित स्वतः साने गुरुजी ती आठवण विसरून गेले असते. पण ते पात्र कादंबरीत आलं. श्यामची आई कादंबरीत आली आणि श्यामची आई अजरामर झाली. श्यामची आई श्यामबरोबर कशी वागत होती,
श्यामची आई श्यामच्या मित्रांच्या बरोबर कशी वागत होती, श्यामची आई आपल्या माहेरी कशी वागत होती, सासरी कशी वागत होती, आई म्हणजे पतीसोबत कशी वागत होती. त्याचं खूप सुंदर ऐतिहासिक खरं तर घटना आहेत ह्या सगळ्या. पण जेव्हा काव्यात येतात, साने गुरुजींच्या प्रतिभेचा जेव्हा त्याला स्पर्श झाला, तेव्हा त्या ग्रंथाला तितकीच अलौकिकता प्राप्त झाली आणि त्याच्याही पेक्षा अलौकिकता प्राप्त झाली त्यातल्या घटनांना, त्यातल्या इतिहासाला. घडून गेलेल्या घटना जेव्हा एखाद्या प्रतिभावान साधू संतांच्या सहवासात येतात, त्यांच्या लिखाणाचा त्या घटना जेव्हा विषयवस्तू बनतात, तेव्हा त्या घटना सामान्य इतिहासाच्या घटना राहत नाहीत. त्या घटना साधकांच्याही चिंतनाचा विषय बनतात. महाभारतावर इतक्या अगणित लोकांनी चिंतन केलं. कदाचित हे महाभारत नुसतं घडून गेलं असतं आणि त्याची केवळ एक इतिहास म्हणून नोंद झाली असती, तर या ऐतिहासिक घटनांना तितकंसं महत्त्व राहिलं नसतं. तो केवळ इतिहास राहिला असता आणि इतिहासाचं कुणी चिंतन करत नाही, इतिहासाचं कुणी मनन करत नाही, इतिहासाचा केवळ अभ्यास केला जातो. काही विषय असे असतात त्यांचा फक्त अभ्यास होतो, पण काही विषय असे असतात ज्यांचं चिंतन मनन आणि निधिध्यासन होतं. इतिहास, समाजशास्त्र वगैरे शास्त्रीय ग्रंथाचं फक्त अध्ययन अभ्यास होतो, परंतु संतांच्या ग्रंथांचं चिंतन मनन होतं. ज्ञानोबरांच्या प्रत्येक शब्दाचं आपण चिंतन मनन करतोय, केवळ अर्थ सांगून पुढं जात नाही होत. कारण या शब्दांमध्ये, या अर्थामध्ये एक भाव दडलेला आहे, आपल्या उद्धाराचा मार्ग दडलेला आहे, आपल्या उद्धाराच्या गहन गोष्टी या शब्दांमध्ये दडलेल्या आहेत, आपल्या प्रश्नांची उकल या शब्दांमध्ये आहे, आपल्या समस्यांचं समाधान या प्रश्नांमध्ये आहे, आपल्या जीवनाला लागलेल्या रोगांची औषधी या शब्दांमध्ये आहे, आपल्या लोहरूप शरीराला सोन्याच्या रूपात रूपांतरित करणाऱ्या परिस्पर्शाची ताकद या शब्दांमध्ये आहे. आणि म्हणून माऊली म्हणतायत, इतिहासानं सुद्धा व्यासांच्या या शब्दांचा आधार घेतलेला आहे. इतिहासही अजरामर झाला, इतिहासही चिंतनाचा विषय झाला, इतिहासही मननाचा निधिध्यासनाचा विषय झाला. ही ताकद व्यासांच्या प्रतिभेमुळे प्राप्त झाली. संतांच्या सहवासात आलेला इतिहासही अजरामर होऊन जातो. तुकाराम महाराजांच्या अभंगांचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा तुकाराम महाराजांनी काही आत्मस्थितीपर अभंग लिहिलेत. म्हणजे कुणीतरी एक माणूस भेटला आणि त्याचा जो अनुभव आला तो त्यांनी आपल्या अभंगांमधून सांगून टाकला. एक अभंग आहे, जाता जाता आठवला म्हणून सांगतो. कोपला पाटील गावीचे हे लोक. या अभंगामधून गावातला कोणीतरी पाटील तुकाराम महाराजांना काहीतरी शिव्या देऊन गेला असेल, काहीतरी बोलला असेल. तो पाटील सुद्धा अजरामर झाला तुकाराम महाराजांच्या अभंगात आल्यामुळं. नाहीतर त्या पाटलालाही कोणी विचारलं नसतं. पण सारखं लोक विचार करतात कोण तो पाटील असावा. काही आमच्या अभ्यासकांनी तर त्या देहू गावामध्ये तुकाराम महाराजांच्या काळात झालेल्या सगळ्या पाटलांच्या याद्या सगळ्या शोधून काढल्या. तुकाराम महाराजांनी कोण्या पाटलाचा उल्लेख केला असावा, त्या बिचाऱ्या पाटलाला कोणी विचारलंही नसतं. पण तुकोबरांच्या अभंगात पुसटची त्याचं पुसटचं नाव आलं आणि लोकांच्या तो संशोधनाचा विषय झाला. बहिणाबाईंच्या कविता घ्या, ज्ञानोबरांची ओवी घ्या, प्रत्येक संतांच्या साहित्यामध्ये ज्या काही ऐतिहासिक घटना घडून गेलेल्या आहेत, त्या घटना जेव्हा संतांच्या अभंगांमध्ये येतात, संतांच्या साहित्याचा त्या सगळ्या गोष्टी जेव्हा विषय ठरतात, तेव्हा त्यांचं चिंतन मनन निधिध्यासन माणूस करायला लागतो. एकनाथ महाराजांचं चिरंजीव पद नावाचं एक स्फुट प्रकरण आहे, कधी वेळ मिळाला तर अवश्य वाचावं. असं एकनाथ महाराजांच्या आयुष्यात काही अशी साधू मंडळी त्यांना लाभलेली होती की जी आधी वैराग्यवान झाली, पण वैराग्य धारण केल्याच्या नंतर, संन्यास धारण केल्याच्या नंतर शिष्य शास्त्रादी विलासे, मठादी मुद्राचे निमिसे, लागले आहे फासे निसंगा जेवी, असं माऊली एकनाथ महाराज त्याच्यात वर्णन करतात. एकनाथ महाराजांनी अशा एखाद्या संन्याशाला बघितलं की त्या संन्याशानं भगवं वस्त्र धारण केलं, घरदार सोडलं आणि तो कुठंतरी एखाद्या मंदिरात राहायला लागला. त्याच्या त्या संन्याशीपणाला भाळून काही लोक त्याच्याजवळ आले, त्याच्याजवळ जमा झाले, त्याची सेवा करायला लागले. आता तो बिचारा मंदिरात राहतो म्हणून त्यांनी पैसा गोळा करून त्याच्यासाठी एक घर बांधलं. घर बांधून त्याला मठ असं नाव दिलं.
त्या मठामध्ये हा संन्यासी राहायला लागला आणि हेच त्यांची जी जमा झालेली शिष्यमंडळी होती हीच त्यांना जेवण वगैरे द्यायला लागली. मग आपल्या गुरुला चांगलं खायला मिळावं म्हणून त्यांनी जेवणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ करायला सुरुवात केली. वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधित असं द्रव्य त्यांच्या आजूबाजूला शिंपडायला लागली आणि हा शिष्यांचा विलास वाढत गेला. शिष्य वाढत गेले, एकाला एक शिष्य वाढत गेले. मोठाही सुशोभित झाला, आधी छोटा होता तोही मोठा झाला. आणि तो साधा संन्यासी ज्यानं घरदार सोडून संन्यास घेतलेला होता त्या संन्याशाचा एक नवा संसार सुरू झाला. फरक एवढाच की त्याचं घर गेलं, त्याच्या घराची जागा मठानं घेतली. त्याची भावकी सोयरे धायरे गेले, त्यांच्यावर त्याचं जे प्रेम होतं तेच प्रेम त्याचं त्याच्या शिष्यांवर जडलं. जी सेवा त्याची बायको त्याची मुलं त्याची करत होती तीच सेवा त्याचे शिष्य आता त्याची करायला लागले. आणि हळूहळू एक चांगला संन्यासी अधःपतनाला गेला असं सुंदर वर्णन त्या चिरंजीव पदामध्ये एकनाथ महाराजांनी केलं. आता ही खरं तर एक घडून गेलेली ऐतिहासिक घटना आहे. नाथ महाराजांनी अशा कुण्यातरी संन्याशाला आपल्या डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि त्याचं जसंच्या तसं वर्णन त्या चिरंजीव पदामध्ये एकनाथ महाराजांनी केलं. तो जो कोणी संन्याशी असेल पण त्याच्या त्या संन्याशीपणाचा आणि त्यातून त्याच्या झालेल्या अधःपतनाचा इतका सूक्ष्म विचार चिरंजीव पदाच्या विश्लेषकांनी केलेला आहे. का केला तर याचं कारण संतांच्या सहवासात आलेला इतिहासही चिंतन मनन आणि निधिध्यासनाचा विषय होतो. आणि म्हणून भगवंताच्या नुसत्या कथेचं चिंतन केलं तरी मोक्ष मिळतो. परीक्षितीला 7 दिवसात मोक्ष मिळाला. कशामुळे मिळाला? फक्त भगवान कृष्ण परमात्म्याची कथा ऐकली म्हणून मोक्ष मिळाला. केवळ इतिहासाचं चिंतन केलं म्हणून मिळालं नाही, इतिहास अभ्यासला म्हणून मिळालं नाही. म्हणून बघा, इतिहासाचा एखादा अभ्यासक असेल तर त्यानं मोक्षावर आपला हक्क गाजवू नये की मी इतिहास वाचला म्हणून मला मोक्ष मिळेल. नाही, पण त्यानं कृष्ण चरित्र वाचलं, कृष्ण चरित्राचं चिंतन केलं. अभ्यास म्हणत नाही, फरक आहे हा दोघांमध्ये. कृष्ण चरित्राचा अभ्यास वेगळा आणि कृष्ण चरित्राचं चिंतन मनन निधिध्यासन वेगळं. महाभारताचा अभ्यास वेगळा, महाभारताचं चिंतन मनन निधिध्यासन वेगळं. संत साहित्याचा अभ्यास वेगळा, संत साहित्याचं चिंतन मनन निधिध्यासन वेगळं. संत साहित्याचे अभ्यासक भरपूर असतात. आम्हालाही लोक म्हणतात संत साहित्याचे अभ्यासक गाडे वगैरे वगैरे लावतात. आम्हाला ते अभ्यासक म्हटलं की थोडा अपमान झाल्यासारखंच वाटतं. अभ्यासामध्ये रमणं हा अधिकार नाही. संतांच्या साहित्यामध्ये साधक म्हणून रमणं, अभ्यासक म्हणून नाही, साधक म्हणून, एक भक्त म्हणून, एक अनुयायी म्हणून रमणं, यात खरा आनंद, यात खरा अधिकार आहे. का तर ऐतिहासिक घटनांना इतिहास म्हणून शून्य महत्त्व आहे. बघा, साधं उदाहरण, महाभारताची घडून गेलेली घटना आणि त्या घटनेमध्ये 700 श्लोकांमध्ये कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद आणि त्या संवादाला मिळालेलं काव्यरूप. सगळ्यात श्रेष्ठता कशाला मिळाली तर त्या काव्यरूपाला, त्या शब्दांना. म्हणून इतिहासाला महत्त्व नाही, महत्त्व आहे तो इतिहास जेव्हा संत आपल्या साहित्याचा विषय बनवतात तेव्हा त्याला. आणि म्हणून माऊली म्हणतायत ते जाणून काय आश्रय येईल इतिहास. आणि म्हणूनच जणू काही इतिहासाला वाटलं की आपण या व्यासांच्या उक्तीचा आधार घेतला पाहिजे, आपण महाभारताचा विषय झालो पाहिजे. आणि ते महाभारताचा विषय झाले म्हणून त्या कथाही श्रेष्ठ बनल्या, त्या कथांनाही बरवेपण मिळालं, त्या कथाही मोठमोठ्या अधिकारी पुरुषांच्या चिंतनाचा विषय बनल्या. कुणी कुणी शुकाचार्य असतील, व्यासांसारखी महापुरुष याच्यामध्ये रमले, अगणित लोक या कथेमध्ये रमले. का तर व्यासांच्या प्रतिभेचा स्पर्श या इतिहासाला लाभावा असं इतिहासाला वाटलं म्हणून. आणि या पद्धतीनं माऊली या ग्रंथाचं वर्णन करतायत. इतिहास आणि साहित्य यांचा जो अनुबंध आहे, माझं खरं तर याच्यावर एक स्वतंत्र व्याख्यान यूट्यूबवर म्हणजे उपलब्ध आहे. साहित्य आणि तत्त्वज्ञान यांचा काय संबंध आहे, साहित्य आणि इतिहास यांचा काय संबंध आहे. इतिहास हा शुष्क आहे
पण साहित्य हे तेजोयमान आहे. पण कोणतं साहित्य? तर संत साहित्य. साहित्यामध्ये किंवा आध्यात्मिक क्षेत्रात, आध्यात्मिक जगामध्ये जर कोणत्या साहित्याला श्रेष्ठता असेल तर ती फक्त संत साहित्याला. साधनेच्या क्षेत्रात मी म्हणतोय, अध्यात्माच्या क्षेत्रात, अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये, साधनेच्या क्षेत्रामध्ये, आराधनेच्या क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त संत साहित्य महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण आणखी काही ओव्या वेळेच्या मानानं आपल्याकडे वेळ आहे तर घेऊयात. कारण एका आपल्यापैकीच एकाने मला असं सांगितलं की थोड्याशा जास्त ओव्या आपण घेत गेलो तर त्या ओव्यांचा आणखी जास्त आपल्याला आस्वाद घेता येईल या दृष्टीनं. आणि सारख्या आशयाच्या बऱ्याच ओव्या झाल्या तर आपण थोडंसं विश्लेषण पुढं सरकवलं तरी काही हरकत नाही. म्हणून आपण पुढच्या काही ओव्या घेऊयात. नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी, सानीव धरुणी अंगी, पुराणे आख्यान रूपे जगी भारत आली. बघा, पुन्हा त्याच पद्धतीचं वर्णन थोड्या वेगळ्या पद्धतीनं माऊली करतायत. बघा, 46व्या ओवीचं आपण अर्थ वाचतोय आता, की जगात पूर्ण प्रतिष्ठा प्राप्त होईल म्हणून अंगी नम्रता धरून सर्व पुराणे आख्यान रूपाने भारतात आलेली आहे. जी गोष्ट इतिहासाच्या बाबतीत घडली तीच गोष्ट आख्यानांच्या कथांच्या बाबतीत सुद्धा घडलेली आहे. म्हणून नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी. नाना म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या, पुरतीये शब्दाचा अर्थ आहे पूर्ण, प्रतिष्ठे लागी पूर्ण प्रतिष्ठा प्राप्त व्हावी याच्यासाठी सानीव धरुणी अंगी. सानीव शब्दाचा अर्थ आहे नम्रता, धरुणी अंगी म्हणजे धारण करून. पुराणे आख्यान रूपे जगी, सगळी पुराणे आख्यानांचं रूप धारण करून महाभारतामध्ये प्रवेश करती झाली. असं खूप सुंदर रूपक परत इथं माऊलीने वापरलं. केवळ इतिहासच नाही तर छोट्या छोट्या घटनासुद्धा या महाभारतामध्ये येऊन प्रतिष्ठित झालेल्या आहेत, प्रतिष्ठा पावलेल्या आहेत. मी तुम्हाला म्हणालो की या महाभारतातल्या छोट्या छोट्या घटनांवर आधारित मोठे मोठे ग्रंथ निर्माण झालेले आहेत. आणि त्या ग्रंथांना पुन्हा स्वतंत्र अर्थ आहे. कथांना सुद्धा रुक्मिणी स्वयंवर नावाचा एक ग्रंथ, मराठीमध्ये अनेकांनी रुक्मिणी स्वयंवर लिहिलं. महानुभावांमधल्या नरेंद्रांनी रुक्मिणी स्वयंवर लिहिलं. पुन्हा रघुनाथ पंडितांनी रुक्मिणी स्वयंवर लिहिलं. एकनाथ महाराजांनी सुद्धा रुक्मिणी स्वयंवर लिहिलं. वेणाबाईंनी लिहिलेलं रुक्मिणी स्वयंवर सुद्धा प्रसिद्ध आहे. महदंबेचे धवळे ही रुक्मिणी स्वयंवरातल्याच लग्नविषयक गीतांचा तो भाग आहे. नुसत्या रुक्मिणी स्वयंवर या नुसत्या कथानकाच्यावर आधारित बऱ्याच लोकांनी बरंच काही लिखाण केलेलं आपल्याला दिसतं. एक छोटीशी कथा, पण त्या छोट्याशा कथेनं किती प्रतिष्ठा प्राप्त करून घेतली, किती श्रेष्ठता प्राप्त करून घेतली. म्हणजे कथांना सुद्धा प्रतिष्ठा मिळावी म्हणून या कथांनी काय केलं, नम्रता धारण करून ते व्यासांकडे आले आणि व्यासांना सांगितलं की आम्हालाही तुम्ही पदरात घ्या, आम्हालाही सुशोभित करा. आणि म्हणून रुक्मिणी स्वयंवर सारख्या घटनांवर एवढे अगणित ग्रंथ लिहिले गेले. भगवान श्रीकृष्णाच्या बाललीला केवळ मराठीतच नाहीत, भारतातल्या सगळ्या भाषांमध्ये महाभारतातल्या या छोट्या छोट्या ग्रंथांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. म्हणजे आपण फक्त मराठीतल्या ग्रंथांचा विचार करत आहे कारण आपली ती मर्यादा आहे म्हणून. याचा अर्थ असा नाही की महाभारतातल्या घटनांवर केवळ मराठीमध्येच लिहिलं गेलं. जगात भारतामध्ये जेवढ्या भाषा आहेत त्या प्रत्येक भाषेमध्ये, त्या प्रत्येक भाषेतल्या ग्रंथकारांनी महाभारतातल्या या कथांना, या आख्यानांना आपल्या लेखनामध्ये जागा दिलेली आहे. आणि खेडोपाड्यामध्ये बरीच या ग्रंथाची वर्णनं चालतात. मी स्वतः लहान होतो, 5-6 वर्षाचा असतापासून माझे वडील मला सायकलीवर वेगवेगळ्या गावामध्ये कथा निरूपणासाठी घेऊन जायचे. कारण माझे बाबा स्वतः साखर कारखान्यात नोकरीला होते आणि वेगवेगळ्या गावातली ती पोती घ्यायची म्हणजे अर्थ सांगण्यासाठी वेगवेगळ्या गावातली लोक त्यांना आग्रह करायचे. जवळपासच्या खेडोपाड्यातल्या 4 ते 5 गावांमध्ये ते दरवर्षी जायचे, हे मला आठवतं. काही जवळजवळची गावं असली की मग त्यांना वेगवेगळी वेळ देऊन किंवा कधी वेगवेगळे वार देऊन, सोमवारी हे गाव, मंगळवारी हे गाव, असं करून 3-4 गावं ते करायचे. आणि त्या 3-4 गावामध्ये वेगवेगळ्या कथा असायच्या. त्याच ठिकाणी मी जैमिनी अश्वमेध असेल, पांडव प्रताप असेल, भक्तिविजय असेल, संत विजय असेल, नवनाथ कथा सारामृत असेल, अशी ग्रंथ जायचो. मला सायकलीवर बसायला आवडायचं म्हणून जायचो.
मग गेलो की वाचायला लागलो की मग मी वाचायचो, बाबा अर्थ सांगायचे. मग नंतर मी माझ्या वडिलांना म्हणायचो की मला पण अर्थ सांगायचा. आणि मग आमचे बाबा त्या ग्रंथांचं कथारूप आणायचे पुस्तक, आणि मग मी ती पूर्ण कथा पाठ करायचो. म्हणजे पूर्ण कथा पाठ केली की मग एकाला ओवी सांगायला बसवायचं, बऱ्याचदा बाबाच बसायचे, मी अर्थ सांगायचो. अर्थ म्हणजे काय, सुरुवातीला त्या ओव्या काहीच कळायच्या नाहीत. आपलं आपलं ठरलेलं एक 5-5 ओळी वाचायच्या. ह्यांनी एक ओळ वाचली, 4-5 ओळी वाचल्या की आपण त्या कथेतल्या 4-5 ओळी सांगायच्या. मग ते हळूहळू थोडं कळायला लागलं की नाही, आपलं काहीतरी मागं पुढं होतं आहे, थोडे शब्द मिळते जुळते दिसतात तिथपर्यंत बोलायचं. असं करून करून मग मी त्या पोत्यांचा अर्थ सांगायला लागलो. आणि साधारणपणे 11-12 वर्षाचा असतापासून मी पोथीचा अर्थ सांगायला लागलो. 14 वर्षाचा असताना आमच्या गावामध्ये बाबांनी जिथं पोथी धरलेली होती बाबांनी, तिथं कांड हा एक प्रकार असतो की ग्रंथामधले विशिष्ट अध्याय झाले की त्याला कांड म्हणून तो उत्सव साजरा केला जातो. मग गावाला जेवण वगैरे असतं. अशा एका जेवणात त्यांनी माझं कीर्तन ठेवलं. असो, तो आता वेगळा विषय होऊन जाईल. पण बालपणापासून या कथांमध्ये इतका रमलो मी, रामायण महाभारतातल्या. ज्या बालवयामध्ये मुलं खेळण्यात रमतात, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रमतात, मी या शब्दांमध्ये रमलो, या कथांमध्ये रमलो, या कथांच्या वैविध्यामध्ये रमलो. कारण या कथांमध्ये ती ताकद आहे. शिवाजी महाराजही हीच रामायण महाभारतातली कथा ऐकून छत्रपती झाले. 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना करण्याची प्रेरणा या महाभारत ग्रंथांनीच शिवाजी महाराजांना दिली. एवढी ताकद या ग्रंथांमध्ये आहे. संभाजी महाराजही लहानपणापासून महाभारताचा अभ्यास करायचे. संस्कृतवर संभाजी महाराजांचंही प्रचंड प्रभुत्व होतं. एवढी ताकद या महाभारत ग्रंथामध्ये आहे. आणि म्हणून माऊली सांगतायत, वेगवेगळ्या कथा आख्यानाच्या रूपानं नम्रता धारण करून व्यासांकडे आली आणि विनंती केली की आम्हालाही तुम्ही महाभारताचा भाग बनवा. आणि महाभारताचा भाग बनल्यामुळे ही आख्यानं, या कथासुद्धा विशेष नावारूपाला, विशेष नावलौकिकाला आल्या. एवढी ताकद या महाभारतामध्ये आहे असं इथं माऊली वर्णन करतायत. बोलण्याच्या ओघात थोडं व्यक्तिगत बऱ्याच गोष्टी आल्या, पण ठीक आहे, त्याबद्दल मी खरं तर क्षमा मागतो. पण एवढी ताकद आहे महाभारतातल्या ग्रंथांमध्ये, कथांमध्ये, आख्यानांमध्ये की माणूस खरोखरच त्याच्यामध्ये रमून जातो. बाकीच्या कथांचं विवेचन आपण नंतर करूया. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.